गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। स्मार्ट वीज मीटर बाबत तक्रारींचा पाऊस, महावितरणचे अधिकारी मूग गिळून गप्प। सध्या पेणसह रायगडमध्ये स्मार्ट वीज मीटर बसवण्याची मोहीम सुरू आहे, परंतु हा मीटर बसविताना ठेकेदार मनमानी करत असून ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट वीज मीटर बसविले जात आहेत। त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे। ग्राहकांचा अधिकार आहे की त्यांच्या वीज मीटर बसविताना त्यांना माहित असणे गरजेचे आहे, परंतु ठेकेदारांचा माणूस परस्पर येऊन मीटर बसवत आहेत, त्यामुळे ग्राहकाला कोणतीच माहिती नसते। सध्या पेणमध्ये असाच काहीसा प्रकार सुरू आहे। स्मार्ट वीज मीटर बसवणाऱ्या ठेकेदाराने स्वतःच्या मर्जीने ग्राहकाला कोणतीही माहिती न देता वीज मीटर बदलले आहेत। जेव्हा ग्राहकाला दामदुपटीने बिल आले तेव्हा ग्राहकांना वीज मीटर बदलल्याचे समजले। खरं पाहता ग्राहकांचा अधिकार आहे की मीटर बदलताना जुन्या मीटरची रीडिंग आणि नवीन मीटरची रीडिंग त्यांना समजणे गरजेचे आहे, परंतु जाणीवपूर्वक महावितरण कंपनी ग्राहकाला फसवत आहे। हा मीटर एवढ्या मोठ्या प्रमाणात फास्ट चालत आहे की ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे, कारण या नवीन मीटरनुसार आणि पूर्वीच्या मीटरनुसार विचार केल्यास जुन्या मीटरपेक्षा दुपटीने बिल ग्राहकाला येत आहेत। त्यामुळे ग्राहकांच्या मेहनतीची कमाई लुबाडण्याचा हा महावितरण कंपनीचा डाव आहे। एकंदरीत स्मार्ट वीज मीटर ग्राहकांच्या फायद्यासाठी बसविले आहेत की महावितरण कंपनीच्या की अदानीच्या फायद्यासाठी बसविले आहेत? तसेच स्मार्ट वीज मीटर बसविल्याने डेटा गोपनीयता धोक्यात येण्याची शक्यता आहे, असे तांत्रिक विभागाचे म्हणणे आहे। हा डेटा एखाद्याच्या घरातील गोपनीयता धोक्यात आणण्यासाठी याचा वापर होऊ शकतो। तसेच स्मार्ट वीज मीटरमुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते। ही बाब आता संशोधनाअंती समोर येत आहे। ज्या देशांमध्ये असे स्मार्ट वीज मीटर बसवले आहेत त्यांच्या कुटुंबात आरोग्याच्या समस्या वाढल्याचे WHO चे म्हणणे आहे। त्यामुळे स्मार्ट वीज मीटर हे फायद्यापेक्षा तोटा जास्त समोर येत आहे। त्यातच अधिकारी वर्गांना याबाबत विचारणा केली असता अधिकारी मूग गिळून गप्प बसत आहेत, तर काही अधिकारी उद्धट उत्तरे ग्राहकांना देत आहेत। पेण येथील उपकार्यकारी अभियंता सुजित नाशिककर यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी स्मार्ट वीज मीटर बसविल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी अद्वा उत्तर देऊन मीटर आमची प्रॉपर्टी आहे, आम्ही काहीही करू शकतो, या नादान अधिकाऱ्याला ग्राहकांच्या हक्काची जाणीव नक्कीच नाही असेच म्हणावे लागेल। याविषयी कार्यकारी अभियंता धनंजय बिकट यांना विचारणा केली असता ते निरुत्तरी झाले व या संदर्भात आपण जनसंपर्क अधिकाऱ्यांशी बोला असे सांगितले। शासनाची स्मार्ट मीटर बसवणे सक्ती नसताना देखील ठेकेदारांच्या फायद्यासाठी स्मार्ट मीटर बसवून ग्राहकांची लूट सुरू आहे। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।